विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी मिळणार मोफत पाठ्यपुस्तके। विद्यार्थ्यांचे विविध उपक्रमाने स्वागत। सारिका कासोटे, प्रभारी गटशिक्षण अधिकारी, कागल पंचायत समिती। वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, तहसीलदार अमरदीप वाकडे, गटविकास अधिकारी कुलदीप बोंगे यांची प्रमुख उपस्थिती। समग्र शिक्षा योजनेतून शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा तसेच खासगी अनुदानित शाळांमध्ये 1ली ते 8वीतील सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके दिली जातात। 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी मोफत पाठ्यपुस्तके दिली जाणार आहेत। कागल तालुक्यातील 25,206 विद्यार्थ्यांसाठी 1,53,039 पाठ्यपुस्तके बालभारतीकडून पंचायत समिती स्तरावर उपलब्ध झाली आहेत। शिक्षणापासून एकही विद्यार्थी वंचित राहू नये तसेच शाळेतील विद्यार्थी गैरहजेरीचे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी समग्र शिक्षा अभियानाअंतर्गत अनेक उपक्रम राबवले जातात। शाळा प्रवेशावेळी विद्यार्थ्यांचे वाजत गाजत स्वागत केले जाणार आहे। दरवर्षी पहिल्याच दिवशी पाठ्यपुस्तके वाटप उपक्रम राबवण्यात येतो। सध्या सर्व पुस्तके दाखल झालेली असून प्रत्येक शाळेकडे केंद्रानुसार वाटप केले जाणार आहे। शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके मिळणार आहेत। गतवर्षी एका वर्गासाठी सर्व विषयाचे एकच पाठ्यपुस्तक तयार करायचे अशी ही एकात्मिक पाठ्यपुस्तक योजना होती, परंतु दप्तराचे वजन कमी करण्याच्या हेतूने सुरू केलेल्या या योजनेमुळे विद्यार्थ्यांच्या वजनापेक्षा दप्तराचे वजन वाढले होते। तसेच कोऱ्या पानांचा विद्यार्थ्यांना फारसा उपयोग झाला नाही, त्यामुळे अखेर संपूर्ण एकात्मिक पाठ्यपुस्तकेच यंदापासून बंद करण्यात आली। आता पूर्वी ज्या पद्धतीने प्रत्येक विषयाचे स्वतंत्र पाठ्यपुस्तक दिले जायचे तशीच पाठ्यपुस्तके यंदा बालभारतीने तयार केली आहेत। त्यामुळे यंदा पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या हाती एकात्मिक ऐवजी स्वतंत्र पुस्तके पडणार आहेत। शाळेच्या पहिल्याच सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके देण्यात येणार असून पहिलीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे स्वागत विविध उपक्रम राबवून करण्यात येणार आहे। त्यासाठी मंत्री हसन मुश्रीफ, तहसीलदार अमरदीप वाकडे, गटविकास अधिकारी कुलदीप बोंगे तसेच तालुक्यातील सर्व विभाग प्रमुख व अधिकारी उपस्थित राहणार आहेत। शाळेच्या पहिल्याच दिवशी गणवेश, शूज, सॉक्सचे व प्रधानमंत्री पोषण शक्ती अभियानाअंतर्गत माध्यान्ह भोजनामध्ये मिष्टान्न देण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती सारिका कासोटे, प्रभारी गटशिक्षण अधिकारी यांनी दिली। कागल तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा, शासकीय तसेच खासगी अनुदानित शाळांमध्ये 1ली ते 8वीत शिक्षण घेणाऱ्या मराठी व उर्दू माध्यमातील विद्यार्थ्यांची संख्या 25,206 असून त्यांच्यासाठी 1,53,039 पाठ्यपुस्तके उपलब्ध झाली आहेत। विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी पुस्तके देण्याचे नियोजन केले आहे, त्यानुसार पाठ्यपुस्तके केंद्र स्तरावर दाखल होणार आहेत। अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।